भया आपला ऊस पडलाय सगळा राईट साईडला म्हणजे उजव्या हातावर पडला बरं का, किंवा डाव्या हाताकडून जरी पडला तरी काय अडचण नाही. पण आपला ऊस पडलाय चौथ्या सरीवर, तिसऱ्या सरीवर, त्याच्यामुळे ते ऊसाचं वजन गेलंय चौथ्या तिसऱ्या सरीवर. तर आपल्याला मशीन काय करायची, इकडे राईट साईडला दाबून घ्यायची सरीच्या. म्हणजे काय होतंय, तिकडून ऊस उचलल्या जात आहे. तू जर एकदम डिवायडरनं काय होतंय, फिरता फिरता ऊसाचा तुकडा पडत आहे बुडातूनच. तर त्याच्यामुळे आपल्याला राईट साईडला ऊस मशीन चालवायची, जेणेकरून आता इकडून खालून डिवायडर जाईल ते ऊस उचलल्या जाईल. असं सरीवर पडल्याच्या नंतर कशी बी चालवली तरी जमते आपल्याला. पण जर जाग्यावर जर ऊस पडलेला असला राईट साईडला, तर त्या साईडला आपल्याला मशीन दाबून घ्यायची, ज्या साईडला पडलेला आहे त्या साईडला. म्हणजे ते काय होतंय, जरा लांबून ऊस उचलून घेते मशीन. तसं केल्यावर सगळा ऊस उचलत आहे, मुंडक्यातून म्हणजे बुडातून तुटून पडत नाही. बुडातून तुटून जर पडलाच तर ते काय होते, दुसरी सरी घेताना बेजारी करत आहे. मग ते घसरत जाते ऊस, पुढे आडवे ऊस पडते, त्यांना घास पकडते आपली बघ मशीन. त्याच्यासाठी राईट साईडला मशीन दाबून चालवायची आपल्याला, म्हणजे ऊस तुटून